नंतर सुरुवातीला महत्त्वाची बातमी नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यामधील हसनाळ या गावाला पाण्याने अक्षरशः आपल्या कवेमध्ये घेतलेला आहे। मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता ड्रोन कॅमेराने या हसनाळ गावाची काय स्थिती आहे हे पाहण्याचा आणि ती कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील अनेक गावं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत। हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय, शेकडो जनावरांचा मृत्यू झालेला आहे। योगेश लाटकर या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। योगेश, निश्चितपणे तृप्ती, आपण जे ड्रोन व्हिज्युअल्स बघतो, खरं तर आपण जेव्हा जमिनीवर एखादं गाव बघतो त्यावेळी त्याची तीव्रता त्या पुराची आपल्याला लक्षात येत नाही, म्हणून आपण हे ड्रोनच्या माध्यमातून हसनाळ गावाची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आणि खरं तर इथं सोमवारी पूर आला, पण आपण मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा पूर बऱ्याच प्रमाणात ओसरला होता तेव्हा आपण ह्या ड्रोनच्या साहाय्याने हे व्हिडिओ टिपण्याचे प्रयत्न केले। आणि जेव्हा व्हिडिओ आपल्याला दिसले ते पाहून खरंच अत्यंत धक्का बसला की हे गाव कशा पद्धतीने पाण्याखाली आजही आहे आणि कशा पद्धतीने ते वेढलं गेलेलं आहे। इथं गावात कशा पद्धतीने नुकसान झाले, खरं तर ऑन ग्राउंड एनडीटीव्हीने जाऊन हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाच, परंतु ड्रोनच्या माध्यमातून त्याची तीव्रता बघितल्यानंतर हे चित्र निश्चित कुठल्याही संवेदनशील मनाला पाझर फोडणारं हे दृश्य आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतील असंच हे चित्र आहे। कुण्या शेतकऱ्याने वर्षभर मेहनत केली आणि जे धान्य पिकवलं ते घरात ठेवलं, ते विकून त्याला पुढे चरितार्थ चालवायचा होता, ते धान्य त्या घरामध्ये भिजलं, सडलं, अनेक संसारोपयोगी साहित्य निघून गेले, 9 लोकांना इथं प्राण गमवावे लागले। खरं तर मुखेड आणि परिसरामध्ये जेव्हा हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तेव्हा 9 लोक या पाण्यामध्ये वाहून गेले। त्यातील 8 लोकांचे मृतदेह जे आहेत ते प्रशासनाने पाण्यातून बाहेर काढले। अजून एक जण बेपत्ता आहे। परंतु ड्रोनच्या मदतीने जेव्हा आपण हे बघितलं तेव्हा खरंच जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या माणसाला हे व्हिडिओज पाहिल्यानंतर याची तीव्रता लक्षात येईल। आणि एकच गोष्ट इथं म्हणावी लागेल, एक होतं हसनाळ, कारण आता या गावाचं अस्तित्वच नामशेष होतंय की काय अशी परिस्थिती आहे। गावातल्या 100% घरांची पडझड झालेली आहे। लोकांचं साहित्य, घरगुती वापराचं साहित्य सगळं वाहून गेलेलं आहे। आणि ही जी काही घटना किंवा हे आहे ती त्याची दाहकता या ड्रोन फुटेजच्या माध्यमातून दिसते। तृप्ती, एकूणच सगळ्याच घरांची सारखीच परिस्थिती आहे, त्यामुळे कोण कुणाचे अश्रू पुसणार आणि कोण कुणाचा संसार उभा करण्यामध्ये मदत करणार असा खरं तर प्रश्न पडतो। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।